नमस्कार, मी सारिका राऊत. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी गाजराच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. एक कढई घ्यायची, कढई गरम करायला ठेवायची. 1 किलो मी गाजर धुवून घेतले व ते खिसून घेतले. ते कढईत टाकून चांगलं आपण ते परतून घ्यायचे. पहिलं चांगलं मिक्स करायचं. त्याला बारीक गॅसवर चांगलं मिक्स करून हलवून घ्यायचं. त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं. 5 मिनिटांनी झाकण काढून ते परत मिश्रण हलवायचं. त्यात मी अर्धा कप दूध ओतलेलं आहे. ते मिश्रण परत हलवून आपल्याला लागेल तशी साखर टाकायची. मी 3 ते 4 चमचे साखर टाकलेली आहे. ते मिश्रण परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं. त्याच्यावर झाकण ठेवून परत 5 मिनिटं वाफवून द्यायचं. पाच मिनिटांनी झाकण काढून मिश्रण परत चांगलं हलवून घ्यायचं. गाजराच्या हलव्यात शुद्ध गाईचे घी 3 ते 4 चम्मच टाकायचे. ते मिश्रण परत एकदा हलवून घ्यायचे व त्याच्यात इलायचीची पूड टाकायची. इलायचीची पूड म्हणजे इलायची आणि साखर मिक्स करून मी मिक्सरमधनं काढून पूड बनवली आहे. ती पूड टाकायची आणि काजू बदामचे अर्धे तुकडे करून त्याच्यात टाकायचे. ते चांगले हलवून घ्यायचे. परत 5 मिनिटं बारीक गॅस करून त्याच्यावर आपण 5 मिनिटं वाफ देऊ. हा झाला गाजराचा हलवा तयार. थँक्यू.